सामान्य मतदार आमदार होणार। जुन्नर विधानसभेसाठी नवा चेहरा मैदानात। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुहूर्तावर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश अण्णा हांडे यांनी विधानसभा 2024 जनसामान्य व्यक्तिमत्व रमेश हांडे उर्फ अण्णा यांनी जुन्नरच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व नारळ वाहून जुन्नर विधानसभा 2024च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत असे जाहीर करून टाकून प्रचाराला सुरुवात सुद्धा केल्याचे जाहीर केले आहे। समाजातील कोणत्या कोणत्या समस्या सोडवण्यावर त्यांचा अग्रभाग असेल याबद्दल त्यांनी तेज तुफानशी बोलताना स्पष्ट केले आहे। चला तर मग त्यांच्याशी बातचीत करताना मुख्य संपादक अयूब शेख यांनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूया फक्त तेज तुफान न्यूज चॅनलवर। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज नारायणगाव। अण्णा येणाऱ्या 2024च्या विधानसभेमध्ये आपली नेमकी कोणत्या प्रश्नावर ही लढाई असणार आहे? आपण जो आता विधानसभेच्या आमदारकीचा विधानसभा जी लागू होणार आहे त्याच्या आमदारकीचा नारळ फोडण्यामागे जनसामान्य मतदारांचा रेटा आहे। मी जेव्हा तालुक्यात फिरतो काही सर्वसामान्य लोकांचे वेगवेगळे प्रश्न माझ्या पुढे आले। प्रश्न हे प्रत्येक घरातून वाडी वस्तीतून मोठमोठ्या गावातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेतीविषयक प्रश्न फार मोठे प्रश्न आहेत जे सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे आहेत। शिक्षणाच्या बाबतीत पाहिलं तर आपण बऱ्याच वेळा बोलून जातो की शिक्षणाचा बाजार झालेला आहे। नक्की बाजार म्हणजे काय? लहान मूल जन्माला आल्यापासून आता इंग्लिश मिडियम म्हणून एक फंडा तयार झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी शाळा खेडोपाडी शाळा तयार झालेल्या आहेत। KGला मुलाला टाकायचं असेल तर कमीत कमी 25,000 रुपये फी आहे। त्याला गाडीचा जाण्या येण्याचा खर्च आहे। तोच मुलगा पहिलीला गेला का 50,000 रुपये फी आहे। आणि तालुक्यामध्ये 350च्या दरम्यान मराठी शाळा आहेत ज्या जिल्हा परिषदच्या अंडर चालतात। तिथे सुद्धा इंग्लिश शिकवलं जातं। तिथं चांगल्या प्रकारचं शिक्षण आहे। पण समाजामध्ये एक ट्रेंड तयार झाला की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकला पाहिजे। ठीक आहे, जगामध्ये सर्वकडे इंग्लिश भाषा ही सगळ्यात जास्त बोलली जाते, वापरली जाते, व्यवहार इंग्लिशमध्ये होतात। इंग्लिश गरजेचं आहे पण ती एक भाषा आहे। आणि मराठी मीडियममध्ये शिकून आज कुणी प्रशासनामध्ये तुम्ही अधिकारी पहा मराठी मीडियममध्ये शिकलेला आहे। हा ट्रेंड तयार झालेला आहे। शिक्षणाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा मानस माझा आहे। लोकांच्या भावना आपण समजून घेतो आहे, त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम आपण करू। त्याचप्रमाणे आरोग्य विभागामध्ये जर काम करायचं म्हणलं, आरोग्य विभागामध्ये अडचणी अशा आहेत की जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। त्या ठिकाणी सुद्धा मी भेटीगाठी दिलेल्या आहेत। आरोग्य केंद्र सुसज्ज पद्धतीने सर्व यंत्रणा त्या ठिकाणी आहेत, परंतु तिथे काही प्रमाणात स्टाफची कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे। आता याची कारणं शोधण्याचा पण प्रयत्न केला त्याने आमच्याकडे स्टाफच नाही, मनुष्यबळ कमी आहे। ह्या गोष्टी ज्या आहेत त्या राज्य शासनाच्या अधीन येतात। भलेच काही जिल्हा परिषदच्या अधीन काही दवाखाने आहेत, काही राज्य शासनाच्या अधीन आहेत। नारायणगावचा दवाखाना पाहिला तर तो राज्य शासनाच्या अधीन येतो। मग मावळामध्ये गेलं तिथला आर्थिक स्तर फार खालावलेला असतो। त्या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळ्या सुविधा मिळणं गरजेचं असतं। काही ठिकाणी बऱ्या वाईट प्रमाणे सुविधा आहेत, पण ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा आरोग्यातून मिळत नाही। मग मी प्रायव्हेट डॉक्टरांना काही नावं ठेवणार नाही, त्यांनी त्या पद्धतीने सुसज्ज दवाखाने तयार केलेले आहेत। परंतु प्रायव्हेट दवाखान्यामध्ये त्या पेशंटला उपचार करून घेत असताना ग्रामीण भागातले मूळतः ज्यांचा आर्थिक स्तर कमी आहे त्या प्रायव्हेट दवाखान्याची बिलं भरणं त्यांना शक्य होत नाही। अशा गरीब लोकांना त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये मोफत औषध उपचार आणि बाकीचे उपचार झाले पाहिजेत। अण्णा आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत एक प्रश्न करतो। अजूनही पुणे ग्रामीण जुन्नरच्या लोकांना अजूनही डायलिसिस करता YCM सारख्या हॉस्पिटलला किंवा DY पाटील किंवा ससूनला जावं लागतं। ही यंत्रणा कमकुवत आहे, यावर तुमचे काय मत आहे? काय होतं आहे, डायलिसिस हा शब्द आत्ताच्या ह्या 5-7 वर्षामध्ये पुढे आलेला आहे। मागे दशकापूर्वी जर विचार केला तर डायलिसिस हा विषय नव्हता। त्याच्या 20 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर डायबिटीज हा शब्द नव्हता। हे जे आजार आहेत मूलतः हे आजार हे आपल्या
रोजच्या राहणीमानावर आधारित, आपल्या खाद्यसंस्कृतीवर आधारित व्हायला लागले. डायलिसिस आता सर्रास व्हायला लागले. म्हणजे 5 कुटुंबाचा 10 कुटुंबाचा विचार केला त्याच्यामध्ये जवळजवळ 70% लोकांना डायबिटीज आहे. डायबिटीजचं प्रमाण वाढून आता डायलिसिसवर लोक जायला लागले. डायलिसिससाठी यंत्रणा, डायलिसिसची यंत्रणा उभारण्यासाठी, ती मशिनरी उभारण्यासाठी काही मोठा खर्च आहे असं वाटत नाही. परंतु शासनाने जर याच्यामध्ये लक्ष घातलं, शासनाने आपल्याकडे सगळे दवाखाने सुसज्ज आहेत, त्यामध्ये डायलिसिस यंत्रणा टाकायला काही अडचण नाही. परंतु ती भूमिका कोणीतरी मांडली पाहिजे. कारण आता डायलिसिससाठी लोक पुण्या मुंबईला, आणि विशेष म्हणजे आता आमचे मित्र जेजुरी जो देवस्थान आहे तिथे सुद्धा 7-8 मशीन घेतलेलं आहे. तिथे सुद्धा लोक जातात, तिथं मोफत डायलिसिस होतं. पण इथून जाण्या येण्यासाठीच एवढा खर्च आहे. बरेचसे लोक पुण्याला इकडं तिकडं जात आहेत. तर डायलिसिससाठी सुद्धा काही संस्था आहेत. जसं मी एका उमरत ग्राम विकास ट्रस्टचा अध्यक्ष होतो. मी आता एवढ्यातच राजीनामा दिला, नवीन कमिटी त्या ठिकाणी मी टाकली. ओझर या ठिकाणी आमचे कलेचे केवढे अध्यक्ष होते, तिथलं काम चांगलं चाललेलं आहे. तिथे लोक चांगले देणगी रूपाने पैसे देतात. त्यांचं पण मानस आहे की डायलिसिस मशीन घेणार आहेत, घेतलेत का नाही मला माहीत नाही. परंतु त्या पण सेवाभावीमुळं संस्था येत आहे. परंतु सरकारी यंत्रणेतून हे होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. अण्णा, जुन्नर तालुका हा कृषी उत्पन्नामध्ये सर्वात अग्रेसर तालुका आहे. या जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा जे आहे तर कमी कालावधीच्या पिकांचं उत्पन्न घेण्याचा स्रोत जास्त असतो. त्यांचा माल हा नजीकच्या मुंबई, पुणे आणि इतर सुरत वगैरे बाजारपेठेमध्ये जात असतो. तो अशा प्रकारचे जे फळबागा उत्पन्न करणारे, तसेच काही भाजीपाला उत्पन्न करणारे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या मालाला मागील 10 वर्षामध्ये पाहिजे असा हमी भाव मिळालेला नाही. काही लोकप्रतिनिधी, काही या लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधी यांनी आवाज तर उठवला होता शेतकऱ्यांप्रती, पण येणाऱ्या दिवसामध्ये तुमची काय भूमिका असेल? काय होतं आहे की हा जो भाग आहे आपला जुन्नर, विशेषतः म्हणजे आता जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या धरण मोठ्या प्रमाणात धरणं झाल्या कारणानं या ठिकाणी पाणी सगळीकडं फिरलेलं आहे. पाण्याचा स्रोत सगळीकडे 100% उपलब्ध आहे. 12 महिने पाणी मिळतं. या ठिकाणी शेती उत्पादन घेताना म्हणजे 12माही शेती या ठिकाणी केली जाते. तर त्याच्यामध्ये तरकारी असेल, द्राक्ष उत्पादन असेल, केळी असेल, ऊस असेल, याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं. जुन्नर तालुक्याचा अभ्यास करता या ठिकाणी 4 बाजार समित्या आहेत. त्याच्यामध्ये ओतूर आहे, बेल्ला आहे, आलेफाटा आहे, त्यानंतर नारंगाव आहे. या ठिकाणी बाजार समितीची दालनं शेतकऱ्यांसाठी उघडी केलेली आहे. परंतु उत्पादन जास्त होत असल्या कारणानं त्याच्यामुळे बाजाराचा चढउतार हा नेहमी राहतो. परंतु मी अभ्यास केल्याप्रमाणे कांदा हे मूळ पीक आहे, जे ओतूर पट्टा, उमरस पट्टा, पिंपोंडी या भागात किंवा आता मावळात सुद्धा कांदा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. कांदा हे सर्वच सगळे लोक करायला लागले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.